शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, खूप दिवसापूर्वी म्हणलं काय लक्ष्मीला मी आणलं होतं इथं देवडांगर, आणि ते देवडांगर की नाही ठेवून दिलं होतं. तर देवडांगरचं की नाही कोणते पदार्थही कोणी खात नाही, भाजीही खात नाही, खावं तर मीच खावं. पण देवाचं की नाही देवापुढे ठेवलेलं जे ना ते आपल्यालाच खावं लागतं आणि दुसऱ्याला देता पण येत नाही. त्याच्यामुळे आज देवडांगर कट केलं होतं आणि मला करायची होती इथे इडली. त्याच्यामध्ये की नाही सांबारसाठी मी इथं देवडांगर कट केलं होतं. आणि जसं की नाही आपण लौकी ते टाकतो सांबारमध्ये, त्याच्याऐवजी आपण जर इथे देवडांगर टाकलं ना तर खूप छान असं की नाही सांबार तयार होतंय. आणि मी इथं की नाही करते सांबारची तयारी, कारण इडलीचं जे पीठ आहे ना मी कालच वाटून वगैरे सगळं ठेवलं होतं. आणि उन्हाळा असल्यामुळे की नाही इडलीचं पीठ इतकं छान फुगून येते की नाही. तर सकाळी जे ना आज इडलीचा बेत आहे माझा. मंडळी सांबारसाठी की नाही जितक्या भाज्या असल्यानं तितक्या पण त्याच्यामध्ये टाकल्यानं खूप छान लागतात. पण माझ्यापाशी फक्त इथं शिमला मिरचीच होती आणि देवडांगर, जसं काय नाही कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, असं सगळं जे ना मी सांबारसाठी हे केलं. आणि मला इथं करायची शेंगदाण्याची चटणी, कारण की नाही इडली समेत चटणी पण आमच्या इथं खूप आवडती, नुसत्या सांबारवर भागत नाही. आणि हे आहेत आपले घरचे शेंगदाणे, जसं की नाही आकाशच्या डॅडीनं आणून ठेवल्या होत्या भरपूर दिवसाखाली शेंगा. आणि त्या शेंगा की नाही घरी कुणीही खात नाही, जसं की नाही भुईमुगाच्या शेंगा कुणी आलं तर शेंगदाणे तोंडी लावायची ती सवय असती, पण आमच्या इथे खात नाहीत. आणि त्या शेंगा की नाही 1 ते 2 वर्ष झाले घरामध्ये तशाच होत्या. मग एका दिवशी उन्हाला ठेवल्या आणि सगळ्या शेंगा जे आहेत ना मी फोडून घेतल्या आणि आज त्याची जे ना मला इथे चटणी करायची आहे. कारण की नाही आणून त्यांना वाटते सगळं घर जे आहे की नाही अन्न पाण्यानं सगळं भरून राहून थोडंसं 1-2 किलो आणा म्हणलं तिथं 10 किलो वस्तू घेऊन येते. जसं की नाही वर्षाच्या डाळी राहू द्या, काही राहू द्या. आणि त्यांचा की नाही हात खूप मोठा आहे, सगळं घर जे ना असं भरून राहावं म्हणते तर धनधान्यानं. तर चला सकाळी जे की नाही ते इडलीचा बेत आहे, मी शेंगदाणे तर भाजून घेतले. आता मला शेंगदाण्याची चटणी, सांबर आणि इडली करायची. आणि चला इथे की नाही इडलीचं बॅटर मी छान वाटून घेतलंय. आणि फक्त आता जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरच्या टाकून जे की नाही आपल्या चटणीला जे ना तडका मारायचा आणि खूप भारी अशी चटणी होती. आणि थोडीशी चिंच पण टाकली मी ह्याच्यामध्ये. तर चला इथं जे म्हणजे इडलीचं पीठ बी भिजलेलं आहे छान, आणि तर मी चटणी पण केली ना आता जे डाळ पण शिजत आली, म्हणजे जसं की नाही सांबारची तयारी पण करून ठेवली. आणि इडली केली की नाही त्याच्यासंग दुसराही स्वयंपाक करावं लागते, कारण मिस्टर काही ते तसलं नाश्ते वगैरे काही करीत नाहीत. त्यांना त्यांचं रोजचं जे जेवण आहे ना ते पाहिजे. तर इथं जे आहे ना इडलीला म्हणलं चटणीला तडका देते मी. त्याला इथं सांबार फोडणी देते, जसं की नाही उडदाची डाळ घेतली, जिरे, मोहरी, थोडेसे धने, थोडीशी मेथी, असे सगळं जे मी तडक्याला लावलंय. आणि उडदाची डाळ आणि थोड्याशा मेथ्या टाकल्याने की सांबार खूप छान होतं. आणि जसं की पूर्ण जे आहेत ना भाजीपाला कट करून ठेवता मी ते तेलामध्ये आता इथं छान वाफवून घेणार आहे.
इथं डाळ पण माझी खूप छान अशी शिजली आणि थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ ह्याच्यामध्ये टाकली आणि सगळं भाजीपाला पण इथं मस्त वापरून घेतलाय मी. तर चला आता थोडंसं टाकायचं ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं की नाही होममेड घरीच बनवलेला आहे मी सांबार मसाला. ते सांबार मसाला ह्याच्यामध्ये टाकून देते. आणि आता इथं माझी इडली लावण्याची तयारी चालली, कारण की नाही इडलीच्या कुकरमध्ये थोडीशी खाली चिंच टाकली ना की कुकर काळ होत नाही, नाही तर की नाही काळ झालं ना की लवकर निघत नाही. तर चला तिकडं ठेवले इडलीचं पाणी गरम करायला आणि इकडं जे ना सांबारला फोडणी देते. सगळे मसाले वगैरे सगळे टाकून फ्राय केलेत. चला मंडळी, आपलं सांबार जे आहे की नाही मी फोडणी दिले आणि खूप भारी असं सांबार झालं होतं आणि त्याची चव तर एकदम अप्रतिम झाली होती. आणि नुसतं सांबार केल्याने भागत नाही तर त्याच्या संग चटणी वगैरे, त्याच्यामुळे स्वयंपाक जे इडली केली ना त्या दिवशी जे पूर्ण दिवस कामामध्ये जाते. आणि इतकं छान असं मस्त रसरशीत आपलं सांबार इथं तयार झालंय. आणि नक्की असं सांबार तुम्ही पण करून बघा. आणि सांबारची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थोडासा गूळ टाकला ना की त्याची चव जे आहे ना खूप छान अशी डबल होती. आणि मी गूळ तर कंपल्सरी टाकत असते. स्वादानुसार इथे टाकले मी मीठ. आणि चला आता इडली लावायची तयारी चालू आहे माझी. आणि आता इडली पण लावून घेतली आणि इतकी इडली छान झाली होती की नाही, अशी मधून एकदम फ्लफी फपीने एकदम अशी डम इडली फुगली होती. आणि सगळ्याला जे आहे की नाही आजची इडली सांबार खूप असं आवडलं. तर चला मंडळी, गरमागरम सगळ्याचा जे नाश्ता आहे ना तयार झालेला आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मस्त इडली गरमागरम आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी लुसलुसीत इडली झाली आहे. आणि इथं मी इडली चेक करते चाकून, कारण मध्ये की नाही कच्ची राहिली की नाही म्हणून. आणि आज आकाशनं त्याच्या मित्राला बोलवलं होतं इडली ते खायला, पण कोणत्या कारणाने मी ते आला नव्हता म्हणून मी त्याला की नाही डब्बा बांधून दिला होता इडलीचा. चला तुम्हाला तोडून दाखवते. मध्ये इडली किती छान शिजली आणि किती स्मूथ अशी झाली. तर चला मंडळी, आज इडलीचा बेत आहे तर तुम्ही पण सगळेजण या इडली सांबार आणि सकाळचा नाश्ता करण्यासाठी. आणि तुमच्यामध्ये आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काय काय स्वयंपाक व्हायला, काय काय नाही, लेकरांसाठी स्पेशल काय करायला तुम्ही काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने चटणी केली होती मी साऊथ स्पेशल. तर मस्त आजचा सकाळचा मेनू होता असा. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.